श्री गजानन विजय ग्रंथ लिखाणाचा शुभारंभ। सुमुहूर्त पाहून श्री दासगणू महाराजांनी दैनंदिन स्नानसंध्या श्री गायत्री जप उरकल्यानंतर महाराजांनी मंदिरातील श्रीरामसीता हनुमान व श्री संत गजानन महाराजाचे मनोभावे दर्शन घेऊन तेथे श्री विष्णू सहस्रनामाचे पठण केले। तदनंतर तत्कालीन विवस्त रामचंद्रराव पाटील व अन्य सर्व श्री मान्यवरांचे उपस्थितीत सांगितले की संस्थानचे वतीने माझेकडे सोपविण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांचे मी चिंतन मनन केलेले आहे। सदर कागदपत्रात नमूद केलेल्या घटना सत्य आहेत काय याची शहानिशा करण्यासाठी मी आपणा सर्वांना येथे पाचारण केलेले आहे। त्यावर सर्व उपस्थित मान्यवरांनी श्री गजानन बाबांना स्मरून सर्व घटना सत्य असल्याची माहिती दिली। तेव्हा श्री दासगणू महाराजांनी पूर्वाभिमुख होऊन श्री संत गजानन महाराजांचे स्मरण करून श्रद्धेने नतमस्तक झाले। या प्रसंगी श्री दासगणू महाराजांचे अष्टसात्विक भाव दाटून आल्यामुळे त्यांचे नेत्रांतून प्रेमाश्रू वाहत होते। अशा प्रकारे सदगदित झालेल्या अंतकरणाने श्री गजानन महाराजांची स्तुतीपर काव्यात वर्णन करताना म्हटले की सतेज दुसरा रवी हरी समान यांचे बल वशिष्ठ सम सर्वदा तदीय चित्त ते निर्मळ असे असून या खरे वरवरी ते अवलिया भासवी तया गुरु गजानना प्रती सदा दासगणू वंदितो। अशा प्रकारे संतस्तवन झाल्यावर दररोज एक अध्याय याप्रमाणे दासगणू महाराज आपल्या मुखाने अमृतमय रचना सादर करीत व त्यांचे शिष्य सर्व श्री छगनराव बारटक्के रतनसा सोनवणे दिवानजी उखरडाजी गणगणे हे कागदावर लिहिण्याचे कार्य नित्यनेमाने क्रमशः सुरू होते। तेव्हा अवघ्या 21 दिवसात 21 अध्यायांची निर्मिती झाली। सदर अध्याय महाराजांचे मुखातून वर्णन होताना ते ऐकण्यासाठी संस्थानचे आवारात भाविकांची अशी भव्य मांदियाळी भरत असे की त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही। सुमारे 1.25 महिन्यात श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथ लिहून तयार झाला। या दरम्यान श्री रामचंद्रराव पाटील यांच्या सुकन्या चंद्रभागाबाई लाडेगावकर यांचेसह सुमारे 113 भाविकांनी अनुग्रह घेतला। चैत्र शुद्ध द्वितीयेला श्री दासगणू महाराज पंढरपूर येथे आपल्या स्वगृही जाण्यासाठी सिद्ध झाले होते। त्यापूर्वी श्री गजानन महाराज संस्थानचे वतीने निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते। राममंदिराचे सभागृहात गालीचा लोळ तक्के गाद्यांवर पांढऱ्या शुभ्र चादरी शिस्तबद्धरित्या अंथरण्यात आलेल्या होत्या। एका चांदीच्या ताटात सुप्रसिद्ध नागपुरी करवतकाठी धोतरजोडी उपरणे सदऱ्याचे शुभ्र कापड शाल रेशमी रुमाल बुक्याची वाटी हळदी कुंकवाचे पाळे श्रीफळ या व्यतिरिक्त मानधनपोटी मोठ्या रक्कमेंचे बंद पाकिट इत्यादी साहित्याची सिद्धता कार्यक्रमाचे अनुषंगाने करण्यात आलेली होती। दुपारी नियोजित वेळेवर विश्वस्त मंडळींनी सत्कारमूर्ती श्री दासगणू महाराज यांना सन्मानाने पाचारण करण्यात आले। दासगणू महाराज सभामंडपात पाटील मंडळी सोबत विराजमान होताच तेथील चांदीचे ताटातील वस्तूकडे पाहत म्हणाले, पाटील साहेब या बंद पाकिटात काय आहे? त्यावर साहेब रामचंद्रराव पाटील म्हणाले, महाराज आम्ही आपणास काय देणार? आपण तमाम गजानन भक्तांना प्रासादिक रसाळ भक्तिरसप्रधान गजानन विजय ग्रंथ सादर करून दिलात। आम्ही आपले खरोखरीच आभारी आहोत। आपला सत्कार करावा अशी आमची योग्यता नाही। फुलना सही फुलाची पाकळी म्हणून स्वीकार करावा। पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा।